रामकृष्ण हरी श्रोते हो, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील हा तिसरा सोमवार आहे। तर या श्रावण सोमवारच्या निमित्ताने लोक शिवलीलामृत या ग्रंथाचे पठण करतात आणि आपण सुद्धा या ग्रंथाचे पठण करूया। आणि सुरुवातीला आपण मराठीत सारांश जाणून घेऊया। तर सुरुवात करूया आपण। अध्याय 11 महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन यांचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकाचे मित्र होते आणि कट्टर शिवभक्त होते। त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे। त्यांच्या अशा वागण्याने राजाला आणि प्रधानाला मोठी चिंता वाटत असे। एकदा पराशर ऋषी राजांच्या भेटीस आल्या असता त्यांना आपली चिंता सांगितली, तेव्हा दोन्ही कुमारांचे त्यांनी अवलोकन केले आणि पराशर ऋषी म्हणाले, पूर्वी नंदी ग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती। तिने कोंबडा आणि माकड पाळले होते। ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून भस्म लावून नृत्य करायला शिकवत होती व त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवत होती आणि त्यांनाही पुराण श्रवणाचा लाभ होत होता। अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते। एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले आणि तिने महादेवाचे स्वागत केले आणि म्हणाली, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले। तेव्हा सौदागराने म्हणजे शंकराने आपल्याकडील दिव्यलिंग महानंदेकडे दिले आणि म्हणाले, हे बघ, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव। ते जळले भंगले तर मी अग्नी प्रवेश करेन। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। त्या रात्री उभयंता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागली आणि आग लागून ते दिव्यलिंग भस्मसात झाले। महानंदेने धाव घेऊन कोंबडा आणि माकड यांची सुटका केली आणि त्यानंतर शोकग्रस्त आणि सौदागराने विचारले, अगं महानंदे, जे तुझ्याकडं मी लिंग ठेवायला दिलं होतं ते लिंग कुठे आहे? त्यानंतर महानंदेला आठवण झाली की ते लिंग तर नृत्यशाळेत राहिले आणि जळून राख झाले। महानंदा आलाप करू लागली। तिने भगवान शंकराला सांगितले, जे तुम्ही लिंग दिलेले होते ते मी नृत्यशाळेत ठेवले होते। नृत्यशाळेला आग लागल्यामुळे ते जळून राख झाले आणि महानंदा रडू लागली। आता महादेव काय करतात ते आपण पाहूया। आता शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवन यात्रा संपवली। आता त्यावेळी महानंदेनेही सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून त्या पेटत्या चितेमध्ये उडी घेऊ लागली आणि ज्या वेळेस महानंदा उडी घेत होती त्यावेळेस भगवान शंकराने तिला वरच्या वर झेलले व आपल्या चरणी अक्षय स्थान दिले। महानंदेकडील कोंबडा व मरकट म्हणजे माकड ते तुझ्या आणि प्रधानाच्या मुलाच्या रूपाने जन्मले आहेत, पण राजा, तुझा पुत्र अल्प आयुष्य असून आजच्यापासून तो 7व्या दिवशी मरणार आहे आणि हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार करून रुद्राध्यायाची पारायणे कर।
राजा मनोमन घाबरला होता, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला. तेव्हा पराशराने रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले आणि भानावर येतात शिवदूताने आपले प्राण कसे आणले हे राजपुत्रांनी सर्वांना अनुभव सांगितला. तेव्हा नारदाने प्रकट होऊन तिथे काय कथा घडली होती त्या कथेचं कथन केलं आणि मग आनंद उत्सव साजरा करून नारद व पराशरांचा त्या भद्रसेन राजाने सत्कार केला व सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला व शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात विलीन करून घेतले. तर मंडळी, आता आपण जे ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्याचे वाचन करूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी पारायण. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र करी रुद्राक्ष धारण त्याशी वंदती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणून. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधी जे आधरे कंठी बांधावे 32. मस्तका भोवती 24. 6 6 करणी पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन केले तरी जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका या विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाधिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पय. सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी. पूर्वदत्ते ऐसे लागिजे कामिणी. सुत सभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृत पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार. विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान.
यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान भूत करिता अनुष्ठान दोघासही झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघेही शिवभक्त निशिम सावधान शिवध्यानी बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगत नावडे त्या पंचवर्षी दोघेही कुमर लेवविती वस्त्रे अलंकार राजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेववती तवते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवड सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनाम वळी नित्य पाहुणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान याशी का नावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काढिती मागोती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता राव तो गवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टीत ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपान याचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैशेची होते पूर्वी रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन म्हणजे सर्पसत्र केले ते आस्तिक मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरंची स दटावणी छन मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पित्र कैवारे पराशरे वादी जर्पय केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळिले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळगरू निर्धार घराला जाणोनी राम प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घराशी आणिती षोडोपचारी पूजती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विणवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्र दिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना
पुढे हे कैसे राज्य करते, हे आम्हासही गुड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोने गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुचे पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि राक्षसी. तैसे तेजस्वी उपमा नाही तयाशी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टणम नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुणी कंदर्प, तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे क्षेत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे, जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंक राजस. चंद्ररश्मीस प्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गो महर्षी खिल्लारे बहुत, वाजी गज धरी बहुवस. दासदाशी अपार, तरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ रूप डोलावती मान. तिचा भोग काम इच्छुन, भूप सवाग्य येती घरा. वेश्यासुनी पतिव्रता, नेमिला तो पुरुष तत्वता. त्याचा दिवसही न सरता, इंद्राशीही न वश व्हावे. परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेशी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य नक्षत्र दिळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करीती शिवाशी. याचक मणी जे जे इच्छित, ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण माशी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावध, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकवले कौतुके. आपुले जे का नृत्यागर, तेथे शिवलिंग स्थापले सुंदर. कुकुट मरकुट त्याच्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करुण. त्याच्या गळा कपाळी दान, विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करुण, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागुण, सदाशिव पातला. आता भगवान शंकराने काय केलं ते ऐका. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अवला, तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यास बैसवले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिले जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागिरी ते काढुनी, तिच्या हाती हस्तकी घालुनी हे कंकण. येरी होणी आनंद घन, नेम करी तयाशी. पृथ्वीचे मोल हे कंकण,
मी ही 32 लक्षिणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी. तयाशी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाले. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्या घरी नेऊन. मग करीती दोघे शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया विनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला आग्न. जन धावू लागितले चहोकडून एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तंवाता जत्म चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाशे त्याचे काढून. कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी न पुशे सौदागर महानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरून गेली ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. आता काय करायचं. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिवस दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतवला आकाश पंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग भक्त भवभंग. उडी घेतली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐशे देखता महानंदा बोलवले सर्व ब्रह्मवृंदा. लुटवली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा राजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी घातली निशंक. म्हणजे भगवान शंकराच्या पाठीमागे महानंदेने सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी उडी मारली. पण काय झालं हे पुढे पहा. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी. तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुजन पंचवदन चंद्रमौळी. संकट पाळी भक्ता ते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री तयाचे श्री निलकंठ खटवांगधारी. भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलाशे व्याघ्रांबर. गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलिती. देवी 10 भुजा परसोनी अकस्मात महानंदेशी झेलून धरीत. हृदय कमळी धरी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा. माता पिता बंधू समवेत
महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहून त्वरित नगरा समेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिव्याप्ती क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची देते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथे गोड उदक अमृता होणी कोटी गुणे. स्वर्गाचं वर्णन आहे या ओव्यामध्ये. जेथे सुरत तरुची वणे अपार सुरबीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ता कारणे निर्मिली तेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपदा सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणती हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे तुझा आणि प्रधानाचा जो मुलगा आहे हे गेल्या जन्मीचे कुकुट आणि मरकट आहे असे पराशर ऋषी भद्रसेन राजा सांगत आहेत. कंठी रुद्राक्ष धारण बहाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीती निर्दोष 32 लक्षण डोळस शिवभजनी लावतील भोवतास उद्धरतील तुम्हा ते अम्मा ते सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतके मी धन्य सुपुत्र उदरी. जन्मले भद्रसेन बोलती पुढते हे राज्य किती वर्ष करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परस प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण यांना सांगा मज तत्वता. ऋषी म्हणाले मी सत्य बोलून देक परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी का दुःखार्णवी पडेल पै प्रत्येक दिवशी बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषा होण विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरीही तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा आज पासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला अमात्या सहित या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगती विचार जे पंचभूते नव्हती समग्र शेषी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिवीचे करुणिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विदिशी म्हणे सृष्टी रचे पूर्ण येरू म्हणे मद नाही ज्ञान मग शिवे तया लागुण चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्यय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी सेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक नाही थोर साधन
हा रुद्राध्यय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्यय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय हा जाण. थोर जप तपज्ञान त्याहुनी अन्य नशेची. जो हा अध्याय जपे पूर्ण त्याचेची दर्शने. तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छित. जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा आगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागोने पुसून अभिकृत्या विस्मली दारुण. तिने कुतर्कवादी भेदून लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. याशी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने जेथे जाणून यमपुरुष महानरके पडेल सदा. यम सांगे दूताप्रती शिवदोषी जे पापमती अल्पायुष्य होती. नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती त्या लागुणी. आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्याशी. कुंभी पाक घालावे त्याशी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. या करिता भद्रसेना उधारी अयुत रुद्रावर्ताने करी. शिवाचरी अभिषेक धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापणी दिव्य वृक्षांचे पल्लव आणुने. रुद्रे रुद्र उदक अभिमंत्रुणी अष्टभेचन करीन. नित्य सदा 10 सहस्त्रावर्तने पूर्ण. छोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सदृढ होवणी बोलत. सकळ ऋषीरत्न मंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्या आचार्य तो पूर्ण. तुझ सवे जे ब्राह्मण आणिक सांगते जे बोलावून. आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावणी. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. आता काय चमत्कार होतो ते आपण पहा. परधारा आणि परधन ज्याशी वमनाहून निचपूर्ण. विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवण देती मित्ररथ. किंवा साक्षात ओमानात पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसता व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वधरणूचे सलिल भरले पूर्ण. त्या ताम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्ह आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस. बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निचेष्टित. चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नावी करा. चंडास म्हणजे यमदूत आलेला आहे. आणि यमदूत आल्यानंतर बाळ मूर्छित पडला. आणि त्यानंतर राजा भद्रसेन हा घाबरला. पण त्याला ऋषीवर्यांनी सांगितलं की घाबरू नका. गुरुदेत नाभी करा. रुद्रोद्रेक शिंपडून सावध केला राजनंदन. त्याशी पुस्ती वर्तमान. आणि जे रुद्रोदक जल होते ते राजपुत्राच्या मुखावर शिंपडल्यानंतर तो शुद्धीवर आला. तर आता तो पुढे काय कथा सांगतो ते आपण ऐकूया. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर.
विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खंदिरा रागा सारखे, तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांशी साम्यता, कमळ भवांडी दुजी नशे, जे तेजे जैसे गबस्ती, दिगंत तम सहारती, भस्मांगी व्याघ्रांभर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊनी मज सोडिले तोडून बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते, ऐशे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रशेन करी जय जयकार, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ब्राह्मणाशी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचनी गडगडा लोळे, शिवनाम गर्जतसे, देव सुमणे वर्षिती, आकाशातून देव फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत. अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर, मुख्य दयांची महासुर स्वर, मृदुंग वादे गर्जती. अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार, शृंगे शृंगे कहाळ थोर, सनया पार वाजवती. चंद्राणना धडकती भरी, नादन माये नभोदरी, असो भद्रशेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षड्रसन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमलोदिक वस्तू अदूत, आणून अर्पी ब्राह्मणाशी. दक्षिणी लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणून आवडे तितके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचके केले तृप्त, पुरे पुरे हिची ऐकली मात. अरे खूप झालं रे, अरे आता एवढे गाठोड्याचं ओझ मला जाणार नाही, अशा पद्धतीनं एवढे ब्राह्मण त्या भद्रशेन राजांनी तृप्त केले. धनभार बहुत झाला, म्हणून सांडती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्र दक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ब्राह्मणांनी सुद्धा अक्षता दिल्या. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी सुतात, तुझ्या मुलाचा विजय होऊ दे. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येती सुगंधवनी, की काशी क्षेत्रीवरी स्वध्वनी, की श्वेता आपले मृडाणी, रमणलिंग अर्चिजे, की निर्दैवस सापडेल चिंतामणी, की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावणी. तैसा कमलो दो नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादी कयुद हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदे जे करिता सर्वाते. जो चतुष्ट कला प्रवीण, निर्मळ त्याशी चतुर्दशा कमरातळ, त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा शेकी. हे कमळ भवांड मांडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतनी, अन्याय विलोकला या नैनी. दंडे ताडील शक्राधिका, नारद देखुनी त्याची छणी, कुंडातनी मूर्तिमंत निगे अग्नी. दक्षिणा लागी गारपत्या हवती, उभे ठाकिले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रशेन, धावणी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमणी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी. रावो उभे ठाके करदोडणी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गगन तुझे सर्व, काही देखिले सांगा पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. आता नारद मुनी तिन्ही क्षेत्रामध्ये, तिन्ही म्हणजे ठिकाणी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या ठिकाणी कुठेही जाऊ शकतात. मग त्यांना सविस्तर कथा माहिती होती आणि ते कथा काय झालं होतं ते सांगू लागलेले आहेत. दूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन,
तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सुपसू लागला. शिवसुत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होता भद्रसेन नंदनास. त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्रे वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापादे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत, कर जोडून करीत स्तवन. अपर्णाधव हिमनगा जमात, अपराध न करता घडला. अरे तो कोण होता, त्याचे तुम्ही जन्माची वेळ बघितली नाही, मृत्यूची वेळ बघितली नाही. आणि ते शिवभक्त असताना सुद्धा तुम्ही कसे काय घेऊन चालले होता, असे यमदूताला शिवदूत विचारत आहे. हे अपर्णाधव हिमनगदमात, अपराध न करता घडला. ते यमदूत म्हणत आहे, हे भगवान शंकरा, आमच्याकडून हा चुकून अपराध घडलेला आहे. एवढा आमचा अपराध तुम्ही पोटात घालावा. ऐशे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घालती लोळणी. आणिक सहस्त्रे रुद्र करुणी, महोत्सव करीतशे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवस्वरूप शिवरूप याची देही. आणि हा अध्याय जो वाचतो ऐकतो, तो स्वतःचा देह शिवरूपी झाल्याशिवाय राहत नाही. तो येथेची झाला मुक्त, त्याची तीर्थे तरती भवत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धन पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद धन देवण. तो शिवला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेनाख्यान, जे जे पडती त्याशी होय आयुष्य संतती. त्याशी काळन बांधे अंती, वंदून नेती शिवपदा. अव ज्याने हा अध्याय ऐकला आहे, हा अध्याय वाचला आहे, ज्यांना आयुष्यात संतती नाही, मुलं नाहीत, त्यांना संतती होते आणि भरपूर आयुष्य मिळते. आणि त्यांचा काळ सुद्धा काही वाकडं करू शकत नाही, एवढी ताकद या शिवलीलामृत ग्रंथामध्ये आहे. आणि शेवटाला शिवपदामध्ये स्थान मिळण्याची ताकद या शिवलीलामृत ग्रंथामध्ये आहे. दशशत कपिलादान ऐकता घडता घडे पुण्य, केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्मात्या. आतापर्यंत जेवढी तुम्ही पाप केलेली आहेत, तेवढी सगळी पाप या ग्रंथ ऐकल्यानं किंवा वाचल्यानं ही तुमची नष्ट होतील, असे महाराज सांगत आहे. एव महा पाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचता गंडांतरे दूर होती. अहो, पापाचे मोठे पर्वत जरी तुम्ही केलेले असले तरी हे पर्वत सुद्धा नष्ट होतील, असे सांगू लागले आहे. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज पद तारका लागून देता झाला त्या काळी. आणि मग भद्रसेन राजाने सुधर्मास राज्य देऊन आणि युवराज पद हे प्रधानाच्या मुलाला देऊन त्याने एकांतात आपले शिव अनुष्ठान करण्यासाठी तो रवाना झाला. मग प्रधानासमेत राव झाला, जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्राय ध्याना करिता महारुद्र तोषला. विमाने बैसोनी तुरत राव प्रधान नेले मिरवित.
विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदाशी पावून राहिले शिवपद होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की कल्पद्रुम इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याशी न बांधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बांधीच सर्वता. तेथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुष्य तामस. हे निंदी चंडास निशेष त्याचा विटाळन धरावा. या ग्रंथावर कोण टीका करेल तर त्याचे तोंड सुद्धा पाहू नये अशा पद्धतीचं महाराज सांगत आहे. त्यास प्रसवणी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता. तशा लोकांची संगत अजिबात करायची नाही. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. आपण तशा लोकांशी बोललं तरी सुद्धा त्याचं पाप आपल्यालाच लागणार आहे. ते आपल्याशी ग्रहाशी न जावे. आपण त्याच्या सदनास न जावे. अशा लोकांच्या घरी आपण जाऊ नये किंवा त्यांना आपल्या घरी सुद्धा बोलवू नये. ते जावे जेवे भावे. जेवी सुशील हिंसग्रह तो प्रत्यक्ष बक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह असेना असो सर्व भावे निश्चित. अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे त्वरित. हा अध्याय 11वा तरी वाचावा. पूर्ण शिवलीलामृत केलं तर कधी पण चांगलंच. पण ज्यांना शिवलीलामृत घडत नाही कमीत कमी हा 11वा अध्याय जरी वाचला तरी त्याचं पुण्य पूर्ण शिवलीलामृत ग्रंथाला जेवढं पारायण केल्यानंतर पुण्य मिळणार आहे तेवढं ह्या 11व्या अध्यायात सुद्धा मिळणारच आहे. तरी अर्पणा हृदय मिलंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगण विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड. एकादश अध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पण नमस्तुतम. शुभम भवतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.